शेतकरी मित्रांनो, 9-24-24 खत नेमकं कशासाठी वापरायचं? हे खत दिल्यावर खरंच फुलधारणा वाढते का? किती किलो खत दिलं तर पीक जळणार नाही? युरिया सोबत देता येतं का? पेरणीनंतर किती दिवसांनी द्यायचं? या सगळ्या प्रश्नांची अचूक आणि शास्त्रीय उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहत आहात स्मार्ट शेती तंत्रज्ञान यूट्यूब चॅनल. आज आपण बोलणार आहोत 9-24-24 खत संपूर्ण मार्गदर्शन या एका व्हिडिओमध्ये. तुम्हाला वापर फायदे, योग्य वेळ, योग्य डोस आणि टाळायच्या चुका सगळं स्पष्टपणे समजेल. 9-24-24 खत म्हणजे काय? 9-24-24 हे एक कॉम्प्लेक्स खत आहे. यामध्ये नायट्रोजन N 9%, स्फुरद P 24%, पालाश K 24%. हे खत मुख्यतः मुळांची वाढ, फुलधारणा, फळधारणा सुधारण्यासाठी वापरलं जातं. शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न, हे खत दिल्यावर नेमका फायदा काय? शेतकरी विचारतात, खरंच फायदा होतो का? तर उत्तर आहे हो, पण योग्य वापर केला तरच. फायदे: मुळे खोलवर जातात, झाडाची वाढ एकसारखी होते, फुलगळ कमी होते, फळांचा आकार, वजन वाढतं, उत्पादन आणि दर्जा दोन्ही वाढतात. कोणत्या पिकांसाठी 9-24-24 योग्य? हे खत पुढील पिकांसाठी जास्त उपयुक्त आहे. कापूस, सोयाबीन, भुईमूग, हरभरा, कांदा, टोमॅटो, मिरची, ऊस सुरुवातीची अवस्था, सर्व भाजीपाला पिके. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कधी द्यावे? अनेक शेतकरी चूक इथेच करतात. पेरणीनंतर 15 ते 25 दिवसात पीक लहान असताना फुलोऱ्याच्या आधी जमीन ओलसर असावी. पाणी दिल्यानंतर किंवा पावसाआधी दिलं तर उत्तम. किती खत द्यावे? प्रश्न असा असतो, किती किलो दिलं की पीक जळणार नाही? योग्य डोस: कोरडवाहू 50 ते 75 किलो प्रति एकर, बागायती 75 ते 100 किलो प्रति एकर. लक्षात ठेवा, माती परीक्षण नसेल तर कमीत कमी डोसपासून सुरुवात करा. युरिया सोबत देता येते का? 9-24-24 कधी वापरू नये? या चुका टाळा. पीक शेवटच्या अवस्थेत असेल, जमीन आधीच स्फुरद पालाशयुक्त असेल, फक्त वाढीसाठी खत द्यायचं असेल तेव्हा. कोरड्या जमिनीत टाकू नका, अंतर ठेवून द्या, पाण्याची सोय असावी. तज्ज्ञांचा सल्ला: शेतकरी मित्रांनो, खत म्हणजे औषधासारखं आहे. योग्य पीक, योग्य वेळ, योग्य प्रमाण आणि माती परीक्षण हे चारही पाळले तर 9-24-24 खत तुम्हाला नक्कीच फायदा देईल. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचे प्रश्न कमेंटमध्ये विचारा. मी नक्की उत्तर देईन.